नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. गेली इतके इतके दिवस झालं ऋषिकेश हा धडपडत आहे, लढत आहे, परिस्थितीबरोबर झगडत आहे. पण फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज ऋषिकेश कुस्तीच्या मैदानामध्ये उतरलेला आहे. तर ऋषिकेश ही भव्य कुस्ती स्पर्धा खेळणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 1,00,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. जो जिंकणार आहे त्याला. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बरेच पहिलवान आलेले आहेत. तर ऋषिकेश पण त्या सर्वच पहिलवानांमध्ये आहे. ऋषिकेश पण ही लढत लढणार आहे. तर नक्की कशा पद्धतीने हा कुस्तीचा सामना होतो, त्याच्यामध्ये किती चढ उतार येतात, नक्की काय काय गोष्टी होतात, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. पार्ट 2 तर खूपच जबरदस्त असा असणार आहे. तर आत्ताच्या या भागामध्ये सुमित्रा ही ऋषिकेशची कुस्ती बघत आहे आणि ती खूपच खुश झालेली आहे. पहिले जुने दिवस आठवत आहेत जेव्हा ऋषिकेश हा आखाड्यामध्ये कुस्ती खेळायचा, त्याचबरोबर स्पर्धेमध्येही तो भाग घ्यायचा. तर आता जानकी, ऋषिकेश, ओवी, त्याचबरोबर गुलाब हे सगळेजण मैदानावर आलेले आहेत आणि सामना खेळण्यासाठी ऋषिकेश सज्ज झालेला आहे. तर तिथं अनाऊन्समेंट होत आहे. आपल्या गावचे, मुळशी गावचे सरपंच तिथं आलेले आहेत, त्याचबरोबर देशमुख साहेबही तिथं आलेले आहेत. सर्व मान्यवर मंडळी आलेले आहेत आणि आता सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. तर हा सामना सुरू होणार असतो. त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता खूपच खुश असतात. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, तुम्हाला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. तेव्हा ऋषिकेश पण जानकीला सांगत असतो की हो. ओवी म्हणते, बाबा मी आज तुम्हाला पहिल्यांदा कुस्ती खेळताना बघणार आहे. त्याचबरोबर जानकीही म्हणत असते की हो ऋषिकेश, मीही एवढ्या 15 वर्षांमध्ये आज तुम्हाला पहिल्यांदा कुस्ती खेळताना पाहणार आहे. कारण ऋषिकेश पहिलं कुस्ती खेळायचा, लग्नानंतर कुस्ती खेळणं त्याने बंद केलेलं. घराची जबाबदारी खांद्यावर होती, कंपनीचा भार होता, घरातलं सगळं तो बघायचा, गावकऱ्यांचं हिताचं तो बघायचा आणि आज त्याच्याकडे कोणता पर्याय राहिला नाही. म्हणून 1,00,000 रुपयांचं बक्षीस जिंकण्यासाठी ऋषिकेशलाच कुस्ती खेळावी लागत आहे. जानकी ऋषिकेशला शुभेच्छा देते, त्याचबरोबर ओवीही ऋषिकेशला शुभेच्छा देते. ऋषिकेश ओवीला मिठीत घेतो आणि तिला सांगतो की बाळा, काळजी करू नकोस, यावर्षीही कुस्ती आपणच जिंकणार आहोत आणि काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच कुस्ती जिंकणार आहोत आणि तुझी दिवाळी ही नेहमीसारखी धूमधडाक्यात होणार आहे. जशी याआधी व्हायची तशीच यावर्षीही तुझी दिवाळी होणार आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची काळजी करायची काही गरज नाही. तुझ्यासाठी जे काही लागणार आहे ते सर्व मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. तू काळजी करू नकोस. हे सगळं ऋषिकेश ओवीला सांगत असतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं आणि ओवी मात्र आता मैदानात उतरलेल्या, मातीत उतरलेल्या ऋषिकेशला शुभेच्छा देत असते, टाळ्या वाजवत असते, टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्याचं स्वागत करत असते आणि त्याचबरोबर त्याला सांगत असते की काहीही झालं तरीही बाबा तुम्हीच जिंकणार आहात. फायनली ऋषिकेश, जानकी आणि ओवी यांची प्रार्थना देव ऐकणार आहे. तर पहिली स्पर्धा म्हणजे कुस्तीचा पहिला डाव रंगणार असतो. तो म्हणजे कोल्हापूरचे पहिलवान सूर्या पाटील आणि मुळशीचे पहिलवान ऋषिकेश रणदिवे यांच्यामध्ये. त्याचबरोबर मीडियावालेही तिथे आलेले असतात आणि ही कुस्ती लाईव्ह आपल्याला टीव्हीवरही पाहता येणार असते. त्यामुळं आता तिथे मैदानात गेल्यानंतर ऋषिकेश आणि सूर्या पाटील एकमेकांना शुभेच्छा देतात. जरी ते विरोधी स्पर्धक असले तरीही स्पर्धक हा स्पर्धक असतो, त्याआधी तो एक माणूस असतो. म्हणून ते दोघंही एकमेकांना शुभेच्छा देऊन आता स्पर्धेला सुरुवात करत आहेत. ऋषिकेश हा इतक्या दिवसानंतर कुस्ती खेळणार आहे, या गोष्टीची वाहवा खूपच जास्त होत आहे. हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश मनापासून कुस्ती खेळत आहे, ही गोष्टही लक्षात आलेली असते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऋषिकेश ही स्पर्धा कशा पद्धतीने जिंकत आहे. तर ऋषिकेश, त्याचबरोबर जानकी हे सर्वजण इथे कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि त्याचबरोबर
आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश आता मातीत उतरून त्याचा पहिला डाव सुरू करत आहे. जेव्हा ऋषिकेशने पहिला डाव टाकलेला आहे आणि त्याच्या विरोधातला जो पहिलवान आहे त्या पहिलवानाला तो हरवण्यासाठी सज्ज झालेला आहे. ऋषिकेश आणि सूर्या पाटील यांचा सामना सुरू होतो आणि त्या सामन्यामध्ये खूपच भारी अशी रंगतदार अशी मॅच होणार आहे. हा सामना होणार आहे. तर त्याच पद्धतीने हे सगळं सुरू असतं. ऋषिकेश पहिल्या डावामध्ये तो जिंकतो. त्यानंतर पुढचा डाव सुरू होणार असतो. इतक्या दिवसानंतरही ऋषिकेश मैदानात उतरलेला आहे आणि फायनली तो जिंकलेला आहे म्हणून सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत. सगळेजण ऋषिकेश दादा, कारण तिथे अनाऊन्स होतानाही त्याच पद्धतीने अनाऊन्स केलं गेलं होतं. ऋषिकेश रणदिवे आज 15 वर्षानंतर आखाड्यात आलेले आहेत आणि ते कुस्ती खेळणार आहेत. तर त्यांची कुस्ती पाहण्यासाठी अख्खा मुळशी गाव धावून यायचा आणि आज ती कुस्ती इथे मैदानावर होणार आहे. हे सगळं तिथं अनाऊन्स होत असतं आणि सगळेजण ही कुस्ती पाहण्यासाठी तिथे जमलेले असतात. तर ऋषिकेशने पहिला डाव तर जिंकलेला असतो. आता आणखी एक डाव होणार असतो. आता त्या डावामध्ये नक्की काय होणार हे सगळ्यांसाठीच खूपच पाहण्यासारखं असतं. ऋषिकेशला आठवत असतं जे रणदिवे नाही त्यांनी या घराच्या बाहेर पडावं असं सुमित्रा म्हणालेली असते. या गोष्टीचा ऋषिकेशला खूपच वाईट वाटलेलं असतं. ज्या ज्या गोष्टी जानकी आणि त्याच्याबरोबर घडलेल्या असतात त्या गोष्टी ऋषिकेशला आठवत असतात. त्याला वाईटही वाटत असतं. परंतु आत्ता त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे काहीही झालं तरीही त्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. मग त्याला आठवतं त्यांना सारंग म्हणालेला असतो की तू नानांना पाठले वहिनीनं आणि तरी तू तिच्या पाठीशी उभा आहे. ऋषिकेशचं फक्त एकच म्हणणं असतं की जानकी असं वागू शकत नाही, कारण गेली 10 वर्ष झालं जानकी या घराला सांभाळत आहे आणि तुम्ही सगळेजण जानकीवरती काळ घेता. शर्वरी म्हणालेली असते की वहिनी तुझ्याकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती, तुला मी काय समजले होते आणि तू काय निघाली आहेस, हे सगळं ती बोललेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश मैदानात पडलेला आहे आणि इकडे जानकी त्याचबरोबर ओवी सगळ्यांना भीती वाटायला लागलेली आहे. ऋषिकेशनं उठणं गरजेचं आहे. ऋषिकेशची ताकद कमी पडत आहे. परंतु ऋषिकेश इकडे जानकीला आणि ओवीला सांगत आहे काळजी करू नकोस, मी उठतोय, हे ऋषिकेश सांगत आहे. त्याचबरोबर तरीही त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल मात्र कमी झालेली नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे ऋषिकेशला आठवत असतं, तो म्हणालेला असतो जानकी ओवीची ही दिवाळीसुद्धा धूमधडाक्यातच होणार आहे. काहीही झालं तरी मी ओवीला काहीही कमी पडू देणार नाही. तिला मी राजकन्येसारखं सांभाळलेलं आहे. तिला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलेली नाही. त्यामुळं या दिवाळीलासुद्धा तिची दिवाळी ही पहिली जशी व्हायची तशाच पद्धतीनं होणार आहे, हे तो सांगितलेलं असतं. आता पुढचा डाव सुरू होणार असतो. काहीही झालं तरीही पुढच्या डावामध्ये नक्की काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. ऋषिकेश दादा नक्की काय निर्णय घेणार आहेत, ते कशा पद्धतीनं कुस्ती खेळत आहेत हे पाहणं खूपच मनोरंजक असतं. सगळे लोक कुस्ती खेळण्यासाठी जमलेले आहेत, बघण्यासाठी जमलेले आहेत आणि सगळे खूपच आनंदाने हा कुस्तीचा सामना पाहत आहेत. तर इकडे ऋषिकेश तो जो पहिलवान आहे त्याला आता धूळ चारण्यासाठी सज्ज झालेला आहे. अजूनही मैदानामध्ये ऐश्वर्या अजूनही आलेली नसती. सयाजीराव येऊन बसलेले असतात. ऐश्वर्या येणार असते हे सगळ्यांनाच माहिती असतं. परंतु इकडे ऋषिकेश आता खाली पडलेला आहे, तो अजूनही उठत नाही. ओवी आणि जानकी यांना दोघींनाही खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्या ऋषिकेशला उठवत आहेत. ऋषिकेश उठ, ऋषिकेश उठा असं जानकी सांगत आहे. ओवी म्हणत आहे की बाबा उठा तुम्ही, पण ऋषिकेशला काही कमी पडत आहे ताकद. त्यानंतर ऋषिकेश उठतो. पण सूर्या पाटील यांनी खरंच नावाप्रमाणे तळपता सूर्य दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि ऋषिकेशला थोडंसं जड जात आहे. कारण एकतर तो इतक्या वर्षानंतर मैदानात उतरलेला आहे, त्याची प्रॅक्टिस नाही आणि आत्ता नक्की काय होणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. तर ऋषिकेश आता मैदानात लढण्यासाठी सज्ज तर झालेला असतो, परंतु एक गोष्ट असते ती म्हणजे ऋषिकेशचा सराव कमी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत असतो.
ऋषिकेश आता मातीत तिथं पडलेला आहे आणि तो उठायसाठी प्रयत्न करत आहे. इकडे जानकी ओरडत आहे, ओवी ओरडत आहे, त्याचबरोबर गुलाब ओरडत आहे. सगळेजण म्हणत आहेत की ऋषिकेश उठा, ऋषिकेश उठा. पण ऋषिकेश काही उठत नाही आणि नेमकं त्याच वेळेस तिथे येऊन उभी राहते ती ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, बघितलंस का नशीब. नाही, घरात स्वतःची आबरू काढून घेतलेली आहेच, पण आता इथेही चार चौघात आबरू काढून घ्यायला आलेला आहेत दिसतं तुम्ही. नाही, तुम्ही तुमची लायकी विसरलात बहुतेक, असं वाटायला लागलं आहे मला, असं ती बोलत असते. तेव्हा सगळेजण आता स्टेजवरचे मान्यवरही उठून उभे राहिलेले आहेत. ऋषिकेश उठला पाहिजे असं सगळ्यांना वाटत आहे. सगळेजण त्यासाठी प्रयत्नही करत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे जानकी ओवी दोघीही ओरडत आहेत. आणि ऐश्वर्या मात्र जानकीला म्हणत आहे की बघितलं का, नाही नक्की लक्षात आलं का तुझ्या की आता तुला मी घरी हरवलेलं होतं, तुम्हाला हारायची सवय झाली गं. तुला मी चॅलेंज दिलं होतं, 1 महिन्याच्या आत तुला घराच्या बाहेर काढून दाखवेल. आणि फायनली ते चॅलेंज मी पूर्ण केलं. 1 महिन्याच्या आत तुला घराच्या बाहेर काढलं. आणि आत्ता इथे मी तुला चॅलेंज देते की याच कुस्तीच्या स्पर्धेमध्ये तुझा नवरासुद्धा हरणार आहे. कारण घरामध्ये मी तुला हरवलेलं आहे आणि ते मैदानावर माझा पहिलवान तुला हरवणार आहे. जानकी म्हणत असते की ऋषिकेश रणदिवे कधीही हरत नसतात, ते बघ मैदानात. कारण जानकीचं लक्ष फक्त ऋषिकेशकडे असतं आणि ऋषिकेश उठलेला असतो. आणि इकडे अनाऊन्स झालेलं असतं, जर ऋषिकेश उठला नाही तर या कुस्तीतून या डावातून तो बाद होईल. परंतु ऋषिकेश उठतो आणि पुन्हा सज्ज होतो. नेमकं त्याच वेळेस सुमित्रा ही इकडे टी व्हीवरती मॅच हा सामना बघत असते, कुस्ती बघत असते. आणि सुमित्रासुद्धा खुश होते. फायनली ऋषिकेश उठलेला असतो आणि सुमित्रा खुश झालेली असते. आणि नेमका त्याच वेळेस सौमित्र आणि अवंतिका दोघंही तिथं आलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी म्हणते, बघितलंस का, कसं आहे माहिती आहे का, ऋषिकेश रणदिवे कधीच हरत नसतात, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी ऋषिकेश रणदिवे हे फक्त जिंकणारच असतात. आणि ऋषिकेश हा डाव जिंकलेला असतो. ऐश्वर्याला चांगलीच चपराक तिच्या तोंडात लगावली जात असते. इकडे सौमित्र म्हणत असतो, काय मग आई, सामना बघतेस का तू. नाही, बरोबर आहे, कुस्ती, दादाची कुस्ती तर तुला पहिल्यापासूनच आवडते हे मला माहिती आहे, पण एवढी मन लावून बघतेस ना म्हणून पाहत होतो. पण चॅनल कशाला बदलतेस. अगं मला माहिती आहे तू बघत आहेस ते, कारण सौमित्र आणि अवंतिका आलेले आहेत हे पाहून सुमित्रा कुस्तीचा जो चॅनल तिने लावलेला आहे तो बदलत असते. आणि नेमकं सौमित्राने तिला पकडलेलं असतं. आणि मग इकडे सौमित्र म्हणतो अवंतिकाला, तुला सांगू का, अगं दादाची कुस्ती म्हणजे ना 1 नंबर असायची, म्हणजे विचारच करू शकत नाही, असली जबरदस्त कुस्ती दादा खेळायचा. आणि तुला माहिती आहे ही कुस्ती बघायला ना आम्ही सगळेजण जायचो, सगळेजण, फक्त नाना आणि आजी हे दोघंजण घरी बघायचे, बाकी आम्ही सगळे तिकडे मैदानात असायचो. आणि तिथे दादाची कुस्ती बघायला मिळत नाही म्हणून बाकीच्या लोकांच्या कुस्त्या चालू व्हायच्या, दिसत नाही आहे म्हणून कुस्त्या चालू व्हायच्या. तेव्हा अवंतिका म्हणते, पण आज आपण इथे बसून का बघत आहे, आपण का मैदानावर जात नाही. तेव्हा इकडे अवंतिकाला ऋषिकेश म्हणू लागतो की तुला आणखी एक किस्सा सांगतो. एकदा नानांनी बचत गटाची मीटिंग ठेवली आणि आईला त्या मीटिंगला पाठवलं. पण आईनं काय केलं माहिती आहे का, आई त्या मीटिंगला गेलीच नाही. तिथे गेली, त्या बायकांना सुट्टी दिली, आपण नंतर काम करूया म्हणाली आणि कुस्ती बघायला ती तिथे मैदानावर आली. कारण आईला दादाची कुस्ती पाहणं खूपच भारी वाटायचं. आणि हे स्वतः इकडे सांगत असते ती म्हणजे सुमित्रा. जे सौमित्र बोलत असतो त्याच्या पुढचं ती बोलते. आणि त्याचबरोबर इकडे सौमित्र म्हणू लागतो, बघितलं का, अजूनही दादाच्या बाबतीतलं तुझ्या मनातली असलेली जागा कधीही कमी होत नाही, मग तू असं का वागत आहे. हा एकच प्रश्न सौमित्र विचारतो. आणि सुमित्रा उठून चाललेली असते. सौमित्र म्हणतो की नको जाऊस उठून, मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे ते, असं तो म्हणत असतो. आणि तेव्हा सुमित्रा म्हणते तसं काही नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, तुला वाटत असेल आमच्या लक्षात येणार नाही, पण आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. खरं तर दादा या कुस्तीमध्ये आज तो आखाड्यात एकटा लढतोय. प्रत्येक वाटेवर तू त्याच्यासोबत असायची, पण आज तू त्याच्यासोबत नाहीस. काही झालं तरी दादाला तुझी गरज आहे. आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं की तू दादासोबत नाहीस, पण आज ते घडतंय. आणि हे सगळं त्या ऐश्वर्यामुळं घडतंय. ऐश्वर्याने तुझ्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे, त्या सारंगला ती स्वतःच्या तालावर नाचवत आहे. आणि आज हे सगळं जे काय करते ते सगळं आई तू तिच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून.
आपलं घर तोडायला ती आलेली आहे आणि आपले घर तोडण्यासाठी तिने पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला तिने घराच्या बाहेर काढलं आणि त्यांना घराच्या बाहेर काढून सत्ता घराची स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. ही गोष्ट आई तू विसरली असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जे काही करत आहे ना ती ऐश्वर्या करत आहे. काही झालं तरी आत्ताही तुला उठावं लागेल आणि दादासाठी तुला मैदानात जावं लागेल, कारण दादा तिथे एकटा लढतोय, त्याला तुझी गरज आहे, एवढं लक्षात ठेव. इकडे कुस्तीमध्ये आता ऋषिकेश लढत असतो, ते टी व्हीवरती दिसत असतं आणि इकडे ऐश्वर्या मात्र पुन्हा उड्या मारत असते की कधीच तुझा नवरा जिंकू शकत नाही. आणि जानकी तिला सांगते की तिकडे बघ, ऋषिकेश रणदिवे जिंकलेले आहेत, ऋषिकेश रणदिवे कधीच हरू शकत नाहीत. ही गोष्ट जानकी ऐश्वर्याला वारंवार सांगत आहे आणि म्हणत आहे की तू बघत राहा, ऋषिकेश हा जिंकणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतंय की ऋषिकेश हा आता कुस्ती जिंकलेला आहे आणि ऐश्वर्याची वाट लागलेली आहे. त्याचवेळी जानकी तिथली मैदानातली माती उचलते आणि ऐश्वर्याच्या तोंडाच्या पुढे सोडते. ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.